नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आलो आहे खेडीघाटला. नर्मदा नदी आहे इथे, तर आपण बघू शकता नर्मदा नदीचे दर्शन बघू शकता. आणि हा ब्रिज आहे इकडे असा आहे. आणि इथे बसायला घाटाला अशी जागा आहे, पायऱ्या आहेत बघू शकता. इथे पिंड आहे आणि असं भरपूर असं प्रशस्त वातावरण आहे. इथे सूर्यास्त होत आहे आणि खूप छान वाटते सूर्यास्त. आणि ही नदी नर्मदा नदी, आणि इकडे खूप अशी प्रशस्त नर्मदा नदी हे झालेली आहे, पसरलेली आहे. आणि हा खेडीघाट आहे. तर हा आहे ओंकारेश्वरला ही नर्मदा नदी. तर तिथेच हा खेडीघाट, थोडंसं ओंकारेश्वरच्या पुढं आले इंदोरकडे जाताना, तर हा खेडीघाट आहे. खूप सुंदर आहे, खूप थंड हवा आहे आणि खूप गारवा आहे. तर खूप छान वाटते. आणि इथे बोटिंगसुद्धा बघू शकता. बोटिंगला सुद्धा सोय आहे. इथे ब्रिज आहे, इकडून आपण इकडे इंदोरला जाऊ शकतो, इकडे ओंकारेश्वरला जाऊ शकतो. तर असा हा ब्रिज आहे. आणि इथे सूर्यास्त बघा किती सुंदर होत आहे आणि खूप छान वाटते. येथे घाटावर बसलं तरी खूप छान वाटते आणि प्रसन्न वाटते, थंडावा मिळतोय, असं मन शांती होते. आणि म्हणजे इथे किती वेळ बसलं तरी छान वाटते. आणि हे बघा, जय श्रीराम हनुमानाचं झेंडा इथे आहे आणि किती छान वाऱ्याने असं गारव्याने फडकला जातोय आणि बघू शकता. आणि प्रशस्त अशी नर्मदा नदी मोठी आहे, बघू शकतो. खूप लांबवर आहे, ओंकारेश्वरकडून आलेली आहे ही अशी, आणि खूप लांबवर पसरलेली आहे. इथे आकाश आहे, बघू शकता किती निळं निळं आकाश आहे. हा ब्रिज आहे आणि सूर्यास्त होतोय आपला. आणि ते घाटावर बसलो आहे, छान वाटते. आणि गार वारा सुटलेला आहे ह्या नदीचं. आणि इथलं पाणी देखील नर्मदा नदीचं खूप थंड आहे आणि खूप असं छान वाटतं. इतकं थंड पाणी, इतकी उष्णता आहे वातावरणात, पण नदीचं पाणी खूप थंड आहे. आणि पाण्यात हात लावला ना इतकं थंड लागतं की बस. आणि याला खेडीघाट असं म्हणतात. हा ओंकारेश्वरपासून थोड्याच अंतरावर पुढं आहे, आपल्या इंदोरकडे जाताना. तर तुम्ही नक्की कधी आलात तर भेट द्या. तर चला, हा सूर्यास्त पाहू शकता, किती छान सूर्यास्त दिसतोय. हा आहे हा खेडीघाटचा परिसर आहे. काय हा नदीचं पाणी इथपर्यंत येतं, तिकडून कधी कधी इथपर्यंत पाणी राहतं, बघू शकता. हा किती सुंदर, पावसाळ्यामध्ये इथपर्यंत राहतं, वरपर्यंत पाणी येत असेल पावसाळ्यात. इथे काहीतरी काम चालू आहे, मोठी नदीचं पात्र करण्याचं काम चालू आहे. इथे काम चालू आहे, बघू शकता. घाट छान बांधला आहे, खूप छान घाट आहे.
मस्त वाटला घाटवर बसायला आणि असं वेगळंच होतं म्हणजे वाटतं की हे अनुभव घेताना. नर्मदा नदीचे दर्शन. आणि छान वाटलं. काय गाईचं दर्शन. मारायची बाबा गाय दर्शन पण नदीच्या जवळ असं गारगार वाटतं, असं उष्णता वाटून येत नाही. येथे असे दुकानं देखील आहे, बघू शकता. हे नर्मदेचं पाणी नेण्यासाठी ड्रम ठेवलेले आहेत त्या काकांनी आणि लोक इथून नर्मदेचं पाणी नेतात, त्याची पूजा करतात, कन्यापूजन करतात. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप छान वाटते. तर हा खेडी घाट कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हे नर्मदा नदीचं दर्शन मी तुम्हाला घडवून दिलं. थँक्यू.